नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाची जी पदभरती होती 478 पदांची जी जाहिरात 29 एप्रिल 2026 ला प्रकाशित झालेली होती. त्यानुसार आता वेळापत्रकांमध्ये बदल झालेला आहे, तो एकदा व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि खूप चांगल्या प्रकारे पेपरला तुम्ही त्या ठिकाणी जाऊन या. 29/4/2026 ला चौकीदार गट ड या संवर्गाची 478 पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली आणि त्या जाहिरातीनुसार आता हे 13 तारखेला म्हणजे आजच आलेला अपडेट आहे. यामध्ये आपल्याला 28, 29, 30, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट अशा पद्धतीच्या डेट्स आपल्याला त्या ठिकाणी दिलेल्या आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये. म्हणजे 28 तारखेला आता आपली परीक्षा आहे, 29 जुलैला आहे, 30 जुलैला आहे, 31 जुलैला आहे आणि 1 ऑगस्टला आहे. आणि त्या दिवशी आपल्याला वेगवेगळे शिफ्टमध्ये आपल्याला ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकांना सामोरं जावं लागतं, परीक्षांना सामोरं जावं लागतं, ही बाब लक्षात घ्या. वेळापत्रक शिफ्ट 1 व शिफ्ट 2 प्रमाणे या ठिकाणी दिलेलं आहे. एकदा व्यवस्थितपणे बघून घ्या. पहिली जी शिफ्ट आहे ती सकाळी 8 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे. गेट क्लोज होणार आहे 9:30 वाजता. 9:30 वाजता नंतर कोणालाही त्या ठिकाणी एंट्री मिळणार नाही, म्हणून परीक्षा केंद्रावर लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा. ओके. त्यानंतर स्टार्टिंगचा जो टाइम आहे, एक्झाम सुरू होते तो वेळ आहे 10 वाजता आणि एक्झाम संपणार आहे 12 वाजता. म्हणजे तुमची जी परीक्षा आहे ही प्रत्यक्ष परीक्षा 2 तासाची असणार आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणजे परीक्षेचा जो वेळ आहे तो 2 तासांचा आहे. ही बाब लक्षात घ्या. बऱ्याच उमेदवारांचा, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा हा प्रश्न असतो की सर आम्ही फक्त 2च मिनिटं लेट गेलो होतो. अरे तू 2 तास अगोदर जा ना. ठीक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे आपली परीक्षा आहे, इतक्या दिवसापासून आपण अभ्यास करतो आणि आपल्याला टाइम टेबल माहित आहे, वेळ माहित आहे, सर्व बाबी माहित आहे. मात्र आपण अभ्यासिकेत गेल्यासारखं कसं तरी रॅन्डम जातो, ते त्या ठिकाणी चालत नाही. म्हणून तुम्ही 9:30 वाजता म्हणजे 9:31 जरी कोणी गेटवर पोहोचलेला असेल तर त्याला त्या ठिकाणी एंट्री मिळणार नाही. नाही नाही का? कारण इथे लिहिलेलं आहे, इथे लिहिलेलं आहे आणि हे सर्वांसाठी सारखं आहे, हे पाळल्या जाते. ही बाब इथे लक्षात घ्या. उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होईल. तसेच परीक्षेचे ठिकाण, सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ म्हणजे tribal.maharashtra.gov.in वर त्या ठिकाणी दिलेले आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. आणि इथे आपल्याला प्रवेश पत्र मिळाल्यानंतर त्यावर ज्या काही सूचना आहे, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी रंगीत फोटो लावायचा आहे का, किंवा त्या प्रवेश पत्राची कलर प्रिंट काढायची आहे का, ब्लॅक अँड व्हाईट काढायची आहे का, पेन कोणता वापरणार आहे तुम्ही, ह्या सगळ्या ज्या सूचना आहेत त्या ठिकाणी, किंवा तुमची जी एक आयडी म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड त्याचं झेरॉक्स लागणार आहे की ओरिजिनल घेऊन जायचं आहे, या सगळ्या बाबी आपण प्रवेश पत्र आल्यानंतर निश्चितपणे त्या ठिकाणी पाहू. त्या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ मी तुम्हाला प्रवेश पत्र अलॉट झाल्यानंतर घेऊन येतो. ही बाब इथे लक्षात घ्या. गट ड चे नियुक्ती प्राधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पदभरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रावरील समन्वयक, निकाल प्रसिद्ध करणे, निवड सूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाबींबाबत संपूर्ण कार्यवाही संबंधित प्रकल्प अधिकारी करतील, याची नोंद घ्यावी. आणि इथे सही आहे माननीय लीना बनसोड मॅडम, ज्या आयुक्त आहे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या. ही बाब इथे लक्षात घ्या. आता ही एक महत्वपूर्ण अशा पद्धतीची अपडेट होती. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला वेळेत पोहोचायचं आहे, वेळ पाळायची आहे. ही बाब इथे लक्षात घ्या. आणि एक उजळणी जी आहे, एक लास्ट रिव्हिजन तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. ज्या ज्या तुमच्या बेसिक चुका अभ्यासातल्या झालेल्या होत्या त्या एकदा पुन्हा व्यवस्थितपणे पाहून घेणे आणि जो भाग आपला झाला तो फास्ट मध्ये आपण त्या ठिकाणी गोथ्रू करणं आणि ह्या ठिकाणी परीक्षेला जाणं तुम्ही अपेक्षित आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आपल्या संपूर्ण उमेदच्या टीम कडून तुम्हा सर्वांना, जी मंडळी ह्या 478 पदांच्या संदर्भामध्ये अभ्यास करतायत, त्या सर्व तमाम बंधू भगिनींना तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आजच्या सत्रात मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.